सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेमध्ये. पाठकणा मान सरळ. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता इनर अवेअरनेस. खांदे कोपरं शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. पुढील 1 तास हा आपल्या स्वतःसाठी असणार आहे. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. ही भावना आपल्या मनामध्ये. आणि स्वतःला एक धन्यवाद द्यायचा आहे की आपण हा वेळ आपल्या स्वतःसाठी काढलेला आहे. करूया श्वसन मार्ग शुद्धी. सर्वांनी स्थिती घेतलेली आहे. साधी बैठक. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा मान सरळ आहे. डोळे अलगद मिटलेले आहे. आणि दोन्ही नाकपुड्यांनी आपल्याला ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन करायचं आहे. ज्यांना सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल, त्यांनी कपालभाती ही शुद्धी क्रिया करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्यायचा आहे. एक सहज श्वास भरून घेऊया. आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा. अशी आपल्याला 20 आवर्तनं करायची आहेत. आपापल्या क्षमतेने आपलं संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवात करूया. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स. अशी आपल्याला 20 स्ट्रोक द्यायचे आहेत आपापल्या क्षमतेने. सावकाश कृती थांबवायची. कपालभाती केल्यानंतर आपला श्वास काही क्षणासाठी थांबतो आणि तो पुन्हा पूर्ववत चालू होतो. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आणि करूया 3 मध्यम पट्टीतले ओम चे उच्चार. सुरुवात आपण पहिल्या उच्चारापासून करूया. आपण एक सहज श्वास भरून घेऊया सगळेजण. आणि श्वास सोडताना उच्चार. दुसऱ्या उच्चारासाठी पुन्हा एकदा आपण एक सहज श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत उच्चार. कपाळ अगदी शांत. कोणतीही आटी नाही. तिसरा शेवटचा उच्चारासाठी पुन्हा एकदा सहज श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. इनर अवेअरनेस. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि एकत्रित प्रार्थना सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः
कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने आपण कमरेतनं पुढे झुकणार आहोत. जोडलेले हात कपाळ जमिनीवर लावण्याचा प्रयत्न. संपूर्ण नतमस्तक. साधनेची सुरुवात या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करणार आहोत. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली येतील छातीपाशी. हस्तबंधन. नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर असतील. दोन्ही पाय समोर. पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आज आपण थोडेसे गुडघ्याचे सूक्ष्म व्यायाम करणार. आता आपल्या हाताची जसं आपण चिमूट करतो त्याप्रमाणे आपल्याला दोन्ही हात अशा या प्रकारे घ्यायचंय. पहिलं बोट आणि अंगठा आणि ते आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचं. गुडघ्याच्या वाटीवर दोन्ही. आणि आता थोडीशी वाटी वर खाली करायची. गुडघ्याची वाटी उजव्या गुडघ्याची वाटी आपण थोडीशी अशी वर खाली करतोय. बरोबर. अगदी सावकाश कृती करा. ज्याला गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा सतत उभं राहून कामं करावी लागतात त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. आणि आता थोडस गोलाकार फिरवून घ्यायची. त्याच बोटाने थोडीशी गोलाकार फिरवून घ्यायची. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. अगदी सावकाश छानपैकी ही कृती करायची आहे. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा एकदा आपल्या हाताचं असं माप घ्यायचंय आणि ते आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचं. थोडंसं ऍडजस्ट करायचं आपली जशी वाटी आहे त्याप्रमाणे. आणि आता डाव्या गुडघ्याची वाटी थोडीशी वर खाली करायची आहे. बरोबर. आणि मग क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं थोडंसं गोलाकार फिरून घ्यायची गुडघ्याची वाटी. पाठकण आपला सरळ. आणि आता आपण पामिंग करणार आहोत. आपला तळवे जे आहेत दोन्ही हातांचे ते आता आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. आणि आता थोडंसं पामिंग करायचंय. जसं आपण हस्तमर्दन करतो तसं आपण गुडघ्याला करायचंय. थोडेसे वर खाली. दोन्ही पाय आपले सरळ आहेत जुळलेले आहेत. आणि क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 4 ते 5 वेळेला थोडंसं गोलाकार फिरून घ्यायचं. बरोबर. आता दोन्ही हात जे आहेत ना ते आपल्या बघा या प्रकारे येतील. इथे गुडघ्याच्या बाजूला ठेवायचे दोन्ही हात. आणि आता गुडघे एकमेकांवरती प्रेस करायचे. थोडंसं दाब द्यायचा. प्रेस करायचे. प्रेस प्रेस प्रेस. रिलॅक्स रिलॅक्स. पुन्हा एकदा थोडासा आपल्याला प्रेस आणायचे. गुडघे एकमेकांच्या जवळ आणायचे. प्रेस प्रेस प्रेस. रिलॅक्स. बरं हे करत असताना नकळत आपली पाय वरती येतील तर ते आपल्याला जाणीवपूर्वक जमिनीवरच ठेवायचे. फक्त हालचाल जी आहे किंवा कृती जी आहे ती फक्त आपल्या गुडघ्यांमध्ये होईल याकडे लक्ष द्या. पुन्हा एकदा बाजूला आपले हात ठेवायचे गुडघ्याच्या शेजारी आणि गुडघे एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न. प्रेस करायचे. जवळ जवळ जवळ. रिलॅक्स रिलॅक्स. आता हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. थोडंसं पायांमध्ये अंतर घ्या दोन्ही पायांमध्ये. आणि त्या मुठी आता अशा एकमेकांच्या जवळ घ्या आणि त्या गुडघ्यांच्या इथे ठेवा. गुडघ्यांच्या मध्ये. दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये. बरोबर. आणि आता दोन्ही गुडघ्यांनी आपल्या ह्या मुठींवरती ताण द्यायचा. थोडासा दाब आणायचा. प्रेशर द्यायचंय. प्रेशर प्रेशर प्रेशर. रिलॅक्स रिलॅक्स. पुन्हा एकदा त्या मुठींवरती आपल्या गुडघ्यांनी प्रेशर द्यायचंय. दाब दाब दाब. पूर्णपणे आपले पायाचे स्नायू आपला गुडघा तिकडे जो काही बदल होतोय तिथले जे स्नायू आकुंचित होत आहे त्याकडे लक्ष द्या. आणि मग पुन्हा रिलॅक्स. शिथिल. बरोबर.
अजून एकदा करूया. आपल्या दोन्ही गुडघ्यांनी त्या मुठींवरती थोडासा प्रेशर आणायचंय. दाब दाब दाब. रिलॅक्स रिलॅक्स. अगदी साधा कृती आहे, तुम्ही हा घर बसल्या करू शकता. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपल्या हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली असेल. बरोबर. दोन्ही अंगठे गुडघ्याच्या वर आणि हाताची पकड गुडघ्याच्या खाली. बरोबर. आणि आता सावकाश श्वास घेत घेत उजवा पाय आपण फोल्ड करूया. जमिनीला घासत घासत अगदी दाबून घ्यायचं आहे. उजव्या पायाची मांडी जी आहे ती पूर्णपणे पोटावर दाबली जाऊ दे आणि श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. पूर्णपणे पाय पोटाकडे दाबला जाऊ दे. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. बरोबर. श्वास सोडत सरळ. आणि आता आपण रोटेशन करून घेऊया. उजवा पाय पुन्हा फोल्ड करायचा आहे आणि रोटेशन, गुडघ्याचं रोटेशन करतोय आपण. गुडघ्यापासून पुढचा पाय आपला गोलाकार फिरतोय. बरोबर. 2 3 मोठं वर्तुळ करायचं. 3 वेळेला क्लॉकवाईज झाल्यावरती अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. आपण वर्गामध्ये फक्त 3 वेळेला कृती घेतो, पण जेव्हा घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा 5 वेळेला करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा उजवा पाय सरळ. हीच कृती आता आपण डाव्या पायाने करूया. आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली आपल्या हाताची पकड असेल आणि आता जमिनीला घासत घासत श्वास घेत डावा पाय फोल्ड करायचा आहे. अगदी सावकाश. पूर्णपणे तो फोल्ड होऊ दे. ती मांडी आपल्या पोटावर दाबली जाऊ दे. बरोबर. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. पूर्णपणे फोल्ड करून घ्यायचंय. बरोबर. आणि श्वास सोडत सरळ सरळ. पाय पुन्हा फोल्ड करून घेऊया आणि आता रोटेशन करायचं आपल्याला क्लॉकवाईज 3 वेळेला. गुडघ्यातनं पाय डावा पाय आपण गोलाकार फिरून घेऊ. सुरुवात करूया. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज करूया. 1 2 3. पाय सरळ. डावा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि एकदा अँकल पासून आपले दोन्ही पावलं गोलाकार फिरून घेऊया. दोन्ही हात आपले मागे असतील. पाठकण आपला सरळ असेल. दोन्ही पाय समोरून जुळलेले आहेत. आणि आता सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे पावलं गोलाकार फिरवायला. अँकल मधून फक्त पावलं गोलाकार फिरवायची आहेत. 1 बरोबर. 2 3. मध्यभागी अँटी क्लॉकवाईज करूया. 1 2 3. मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता आपण करूया बटरफ्लाय. पावलं एकमेकांना जोडून घ्यायची आहेत. हाताची पकड आपल्या पावलांच्या खाली. बरोबर. आणि आता सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल. हे जे सूक्ष्म व्यायाम आहेत हे सूक्ष्म स्तरावरती आपल्या संपूर्ण अवयवामध्ये एक बदल घडून आणतात किंवा तिथले जे स्नायू आहेत ते मोकळे करतात. सुरुवात करूया आता आपण. थोडीशी डायनॅमिक हालचाल. थोडीशी जलद हालचाल. जलद कृती. गुडघे जास्तीत जास्त वर आणि जमिनीकडे आपटण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना पाठ मात्र आपली सरळ असते. ते आपल्याला कुठेही पुढे मागे नाही झोपण्याचे. बरोबर. छान. सावकाश कृती थांबूया. हळूहळू कृती थांबवायची आहे. पुन्हा आता आपले हाताची पकड आपल्या पावलांच्या इथे आहे आणि आता आपण थोडंसं रोलिंग करणार आहोत. बघा एकदा उजवीकडे आपल्याला असं झुकायचंय आणि एकदा डावीकडे. हा बरोबर. थोडंसं रोलिंग करायचं तिथल्या तिथे. 1 2 3 4 5 6. मध्यभागी येऊन थांबायचं. छान. खूप छान वाटतं. याच्यामध्ये सुद्धा आपल्या गुडघ्यांच्या वाट्यांवरती एक प्रेशर येतो. पूर्ण थाय मसल्स आपले ताणले जातात. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसा.
ज्यांना पायाला त्रास होत असेल, गुडघ्याला त्रास होत असेल, त्यांनी मांडी घालायला हरकत नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी बटरफ्लाय स्थितीमध्ये बसा. पाठकाळ आपला सरळ आहे आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. मागून डाव्या खांद्यावर, मागून डाव्या खांद्यावर, विरुद्ध बाजूला. त्याच्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय आणि तो मागून उजव्या खांद्यावर. दोन्ही हात क्रॉस करून आपण वेगवेगळ्या आपल्या विरुद्ध बाजूला ठेवलेले आहेत. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करण्याचा प्रयत्न करा. नजर समोर. कदाचित थोडस पाठ किंवा आपली मान पुढे झुकण्याची कृती होते, तर ती जाणीवपूर्वक सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आता डोळे बंद. लक्ष श्वासाकडे. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे, संपूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे. बघा, श्वास घेताना आपल्या छातीच्या भागामध्ये जी हालचाल होतीये त्याकडे लक्ष द्या. पूर्णपणे आपले स्नायू ताणले गेलेले आहेत आपल्या चेस्टचे, आपल्या छातीचे, त्याकडे लक्ष. फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं, श्वसन मार्ग आपला चांगला होतो आपण ही जी कृती केली त्याच्यामुळे. बरोबर. सावकाश उलटसाल करूया. डावा हात प्रथम गुडघ्यावर येईल आणि मग उजवा हात. दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून विश्रांती. आधी बैठक करून घेऊया आणि एकदा शोल्डर रोटेशन करून घेऊया. साधी बैठक घालायची आहे, साधी बैठक. दोन्ही हात समोर असतील आणि आता श्वास घेत हात फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. आता आता हातांची ब्रॅकेट करायची, म्हणजे एकमेकांमध्ये आपली हात बोट झोपवायची आणि ती पकड आपल्या मानेच्या इथे द्यायची, आपल्या मानेच्या मागे. बरोबर. पुन्हा एकदा बघा, हाताची गुंफण करा, हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवा या प्रकारे आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे द्यायची. प्रत्येकाने स्थिती घेतली. आता पुन्हा एकदा बघा, थोडेसे हात आपल्याला पसरवायचे आहेत. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हाताची कोपरं समोरून जॉईंट करून घ्या. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. सावकाश कृती श्वासाशी आधारित. पुन्हा एकदा लास्ट राऊंड. श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत जवळ. समोरून दोन्ही कोपरं जॉईन करायची. आता पुन्हा थोडेसे हात लांब करायचे. हाताची जी बोट आहे ती आपल्या खांद्यांवरती ठेवा. बरोबर. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता आपण करूया शोल्डर रोटेशन. श्वास घेत हात डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्यायचे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. 1. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद, विश्रांती. आता आपण बैठक स्थितीमधलं एक नवीन आसन बघणार आहोत, जानु शिरासन. हे कसं केलं जातं हे आधी आपण बघून घेऊया. नवीन साधकांनी आधी लक्षात घ्या कसं केलं जातं कृती, आणि मग आपण सगळे एकत्रित करणार आहोत पुन्हा एकदा. जानु म्हणजे आपलं गुडघा आणि शिर म्हणजे आपलं कपाळ. आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न.
तर ह्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन असे हे कुणी आसन करायचं नाहीये. तर ज्यांची नुकतीच कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल, पोटाची शस्त्रक्रिया किंवा हर्नियाचा त्रास असेल, त्यांनी जानु शिरासन करणं टाळायचं आहे. किंवा जरी प्रयत्न केला, यथाशक्ती प्रयत्न केला, तर जास्त फॉरवर्ड बेंड न करता, म्हणजे आपल्या पोटाला किंवा कुठल्याही अवयवाला अतिरिक्त ताण न देता अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करा. जर दुखापत असेल किंवा कुठलीही वेदना होत असेल पोटाच्या संबंधी, तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना पाठीच्या मणक्यांमध्ये गॅप आहे, त्यांनी सुद्धा जानु शिरासन हे आसन करणं टाळायचं आहे. जानु शिरासन हे पश्चिमोत्तानासन हे ऍडव्हान्स आसन आहे. त्याचा पूर्वाभ्यास किंवा पूर्व तयारी म्हणून आपण ह्या आसनाची आधी तयारी करतो. तर हे आधी कसं केलं जातं लक्षात घ्या आणि मग आपण एकत्रित करूया. कॉन्ट्राइंडिकेशन प्रत्येकाला कळले. ज्यांना हर्नियाचा त्रास आहे, पोटासंबंधी कुठलीही शस्त्रक्रिया झाली असेल आणि पाठकड्यांमध्ये मणक्यांमध्ये गॅप असेल, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. आधी बघून घ्या कसं केलं जातं. जानु शिरासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, पाठकणा आपला सरळ आहे. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतो, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून देतो या प्रकारे. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. पाठकणा आपला सरळ असेल. एक श्वास भरून घ्यायचा. जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा आपल्या पुन्हा एकदा छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होतं. खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ येतात आणि मग श्वास सोडत सोडत आपले हात पायाला घासत घासत पुढे झुकायचं. श्वास सोडत सोडत पुढे झुकायचं. आपल्या हातांनी टाच, तळवा किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर जिथे कुठे आपली क्षमता आहे तिथे आपले हात जमिनीच्या दिशेने सैल कर सोडून द्यायचे. ज्यांचे हात जात आहेत पावलापर्यंत त्यांनी टाच, पायाची बोटं किंवा तळवा पकडायचा प्रयत्न करायचा. एकदा पुढे आपण फॉरवर्ड बेंड घेतला, कमरेतनं पुढे झुकलो की मग कपाळ हळूहळू गुडघ्याकडे घेऊन जाईल आपापल्या क्षमतेने आणि दोन्ही हातांची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल करून द्यायची या प्रकारे. आणि मग सावकाश उलट तिथल्या तिथेच सर. ठीक आहे. आता सुरुवातीला आपला पाय समजा आता आपण जो सरळ आहे तो थोडासा फोल्ड झाला तरी हरकत नाहीये. जे पहिल्यांदाच आसनं करतायत त्यांच्यासाठी ही सूचना. ज्यांची प्रॅक्टिस आहे, जे जुने साधक आहेत त्यांनी मात्र आपला पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. जे नवीन साधक आहेत त्यांनी सुरुवातीला थोडासा पाय फोल्ड केला तरी हरकत नाहीये. म्हणजे आपली टाच जी आता सरळ आहे ना ती थोडीशी आपल्याकडे अशी खेचून घ्यायची, म्हणजे गुडघा थोडासा वर होतो आणि पाऊल जे आहे ते हळूहळू थोडंसं जमिनीच्या दिशेने झुकलं जातं. गुडघा थोडासा वर येतो आणि मग हळूहळू थोडंसं फॉरवर्ड बेंड करायचं. आधी कमरेतनं पुढे झुकायचं आणि त्याच्यानंतर मग कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा या प्रकारे. आणि मग सावकाश उलट सार. हीच कृती विरुद्ध बाजू. उजवा पाय सरळ करायचा, डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून द्यायचं. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सोडत हळूहळू पुढे झुकायचं आहे. फॉरवर्ड बेंड पहिला घ्यायचा, कमरेतनं पुढे झुकायचं, पाऊल पकडायचं आणि त्याच्यानंतर कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आणि मग उलट सार. ठीक आहे. करूया सुरुवात आपण. त्याचे फायदे असे आहेत. ज्यांना वेट लॉस करायचा आहे, पोटाचा आपला जो भाग अतिरिक्त वाढलेला आहे तो कमी करायचा आहे, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. फक्त ज्यांची कुणाचीही शस्त्रक्रिया झाली असेल पोटासंबंधी त्यांनी ही कृती करणं टाळा आणि हर्नियाचा ज्यांना त्रास आहे त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं आहे. बीपीचा त्रास पुन्हा एकदा जेव्हा आपण फॉरवर्ड बेंड घेतो, जेव्हा आपण आसनं पुढे झुकणारे करतो तेव्हा सुद्धा रक्तप्रवाह हा आपल्या हृदयाच्या दिशेने होत असतो, आपल्या डोक्याच्या दिशेने होत असतो. त्यामुळे हृदयविकार त्याचबरोबर बीपीचा त्रास, उच्च रक्तदाब असेल त्यांनी सुद्धा आसन करताना आसन करायला हरकत नाहीये. यथाशक्ती प्रयत्न करा. फक्त अंतिम स्थिती जी आपली असते म्हणजे जसं गुडघ्याला आपलं डोकं लागतंय, कपाळ लागतंय तिथपर्यंत जाण्याचा अट्टहास सुरुवातीला न करता अगदी सावकाश फॉरवर्ड बेंड घ्या. जेवढं आपल्याला सहज जमेल तिथे थांबायचं आणि मग उलटसार करायची. ठीक आहे. अगदी सावकाश. बाकी ज्यांना जमत आहे, जे हेल्दी आहेत, ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी मात्र
पुढे जास्तीत जास्त झुकण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, पाठकणा आपला सरळ आहे. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतोय आणि तो आपल्या डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. दोन्ही हात आता आपले डाव्या पायाच्या मांडीवर आहेत. पाठकणा आपला सरळ आहे. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. दोन्ही हात आपले पायाला घासत घासत पुढे झुकायचं आहे. हळू. सुरुवातीला डोकं आपल्याला खाली न घेता पहिल्यांदा कमरेतनं पुढे झुकायचं. बरोबर. आणि आता बघा पाऊल पकडता येत आहे का? जर आपल्याला पाऊल पकडता येत नसेल तर हात जेवढे पुढे जातील तिथपर्यंत थांबा आणि हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. पूर्णपणे जमिनीवर टेकवा. काही हरकत नाहीये. हा, टेकू दे जमिनीवर. हा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता आपलं कपाळ जे आहे ते गुडघ्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती प्रयत्न, कुठेही आपल्याला ओव्हर ड्राय नाही करायचा आहे. ठीक आहे. आपण अगदी बेसिक आसन करतोय, जानुशिरासन. आणि त्याच्यानंतर पूर्णपणे आपल्या पाठकण्यावर ताण येतो, पोटाच्या इथे दाब येतो, त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. आणि सावकाश तिथल्या तिथेच सरळ व्हायचं. अगदी सावकाश. पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. विश्रांती. सुरुवातीला आपल्याला आसन करताना थोडेसे अडथळे येतात. आपल्याला आपली बॉडी जी आहे ती थोडीशी रिजिड असते. त्यामुळे आपण काही सूक्ष्म व्यायाम घेतो की जेणेकरून आपल्याला थोडंसं बरं वाटेल. थोडेसे आपले स्नायू मोकळे होतात, सांधे मोकळे होतात. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. दोन्ही हात आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. बरोबर. थोडासा गुडघा फोल्ड करायला हरकत नाहीये. थोडासा गुडघा फोल्ड करा. जे नवीन साधक आहेत ते. जुन्या साधकांनी मात्र पाय आपला सरळ ठेवा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत आपले हात पायाला घासत घासत आधी कमरेतनं पुढे झुका. हळूहळू आपले बघा हात कुठपर्यंत जातोय, आधी तेवढी क्षमता बघा. त्याच्यानंतर हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा किंवा जमिनीवर राहू दे. जमिनीवर टेकवा पूर्ण हात. जिथे आपण फॉरवर्ड आपल्याला जेवढं जमतोय त्याप्रमाणे. आणि मग हळूहळू आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेली असतील. आपापल्या क्षमतेने पुढे झुकायचा यथाशक्ती प्रयत्न करा. त्यातला आनंद आपल्याला हिरावून नाही घ्यायचा आहे. पोटावरती दाब येतो, पाठकण्याला ताण येतो. सावकाश उलटचाल करूया. तिथल्या तिथले सरळ. अगदी सावकाश. डावा पाय सरळ करूया. थोड्या वेळ विश्रांती. बघा दोन्ही पायांचे स्नायू जे आहेत ते स्ट्रेच होतात, ताणले जातात. मान मागे सैलसर सोडून घ्या. आणि करूया नौकाचालन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत. हाताच्या मुठी वळून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. बरोबर. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत थोडस मागे झुका. पुन्हा एक श्वास भरून घ्या आणि आता श्वास सोडत पुढे पुढे. एक. जसं आपण नौका चालवतो त्याप्रमाणे श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 3 4 5. मध्यभागी येऊन थांबायचंय. 5 वेळा झाल्यावर पुन्हा दोन्ही हात समोर असतील. आणि आता श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2. आपल्या हाताच्या मुठी पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा. 3 4 5. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैलसर सोडून विश्रांती.
आज आपण शयनस्थितीमध्ये आणि विपरीत शयनस्थितीमध्ये 2 आसनं बघणार आहोत. आधी बघून घ्या कशी केली जातात आणि मग आपण एकत्रित करू. आपण आज जादू शिरासन बघितलं बरोबर. आपल्या पाठकण्याला एक ताण होता, फॉरवर्ड बेंड होता. मग आज आपण शयनस्थितीमध्ये वक्रासन बघणार आहोत, उत्तान वक्रासन. तर ते कसं केलं जातं आधी आपण बघून घेऊया एकत्रित आणि मग करायला हरकत नाहीये. उत्तान वक्रासन करायला कॉन्ट्रा इंडिकेशन असे काही नाहीयेत. ज्यांना सहज जसं जमेल त्याप्रमाणे करू शकता कृती. फक्त पाठकण्याच्या मणक्यामध्ये गॅप असतील आणि त्याचबरोबर शस्त्रक्रिया नुकतीच कुठली झाली असेल 6 महिन्यापूर्वी तर ही कृती करणं टाळायचं. आधी बघून घ्या उत्तान वक्रासन आपण कसं करतो, मग आपण सगळे एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडलेले पूर्व स्थिती. हात शरीराच्या जवळ आहे. सुरुवातीला आपण दोन्ही पाय फोल्ड करतो या प्रकारे. पावलं पूर्णपणे जमिनीवर आहेत. दोन्ही पायांच्या ज्या टाचा आहेत पावलांच्या त्या आपल्या सीटला लावून घ्यायच्या. मी दिसते ना प्रत्येकाला व्यवस्थित? टाचा ज्या आहेत ह्या सीटला लावून घ्यायच्या या प्रकारे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा जुळलेला आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की आपल्या हाताची ब्रॅकेट करायची म्हणजे एकमेकांमध्ये बोटं गुंफवायची आणि ही हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे. डोकं थोडं वर उचलायचं आणि आपल्या हाताच्या पकडीवर आपलं डोकं ठेवायचं. दोन्ही हात जे आहेत हे आपले जमिनीवर आहेत. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर आहेत. आपण करणार आहोत उत्तान वक्रासन. त्यानंतर आपल्याला आता हे आपले जुळलेले पाय जे आहेत गुडघे पावलं ही उजवीकडे घेऊन जायची आणि मान डाव्या दिशेला. बघा या प्रकारे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. पावलावर पाऊल आहे, गुडघ्यावर गुडघा आहे. आपल्या पूर्णपणे कमरेच्या इथे ट्विस्ट येतो, पीळ येतो. आपला पॅनक्रियास जिथे आपले आहे तिथे ट्विस्ट येतो. त्यामुळे हे डायबिटीस प्रतिबंधात्मक त्याचबरोबर थायरॉइड प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक हे आसन मानलं जातं. आपल्या कंठस्थ ग्रंथींवर सुद्धा ताण दाब येतो. पोटाच्या इथे एक पीळ असतो. उलट चाल करताना दोन्ही पाय पुन्हा मध्यभागी मान मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेले असतील तर त्या पुन्हा एकदा आपल्या हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे जवळ घ्यायच्या आणि मग हीच कृती विरुद्ध बाजू. हाताची ब्रॅकेट डोक्याच्या खाली, दोन्ही जोडलेले पाय डाव्या बाजूला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. आता बघा तुम्हाला स्पष्ट दिसेल की पावलावर पाऊल आहे, गुडघ्यावर गुडघा पूर्णपणे आपल्या कमरेच्या इथे ट्विस्ट येतो. दोन्ही हात मात्र आपले जमिनीवर आहेत. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करायचे. संपूर्ण शरीर जमिनीवरती रिलॅक्स होऊन जायचं. खूप छान वाटतं या आसनामध्ये. आणि मग उलटचाल करताना सावकाश मध्यभागी. दोन्ही पाय सरळ आणि हात सरळ. विश्रांती. ठीक आहे, हे कळलं. आणि त्याच्यानंतर आज आपण पोटावरती पडून पण एक आसन आहे ते दाखवते आणि मग आपण एकत्रित सगळी आसनं करूया. एका कुशीला वळून पोटावर पडायचं. आपण सुलभ भुजंगासन बघितलं बरोबर का? तर आज आपण त्यातलंच पुढची कृती आहे तिर्यक भुजंगासन. आता हे बघा कसं करायचं. कपाळ जमिनीवर आहे, दोन्ही हात शरीराच्या जवळ आहे. काल आपण या प्रकारे हात फोल्ड केले होते म्हणजे हाताची कोपरे छातीच्या रेषेत होते, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत होते बरोबर. आज आपल्याला हाताचे तळवे जे आहेत ते छातीच्या रेषेमध्ये घ्यायचे. बघा हाताचे तळवे छातीच्या रेषेत आहेत. दोन्ही पाय जे मागून जुळलेले आहेत ते थोडेसे लांब करायचे. आपल्या शोल्डर एवढं अंतर. दोन्ही हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू आपलं कपाळ, छातीचा भाग, पोट आणि दोन्ही हातातून सरळ खांद्यातून आपल्याला सरळ व्हायचं. हे झालं तिर्यक भुजंगासन. नजर आपली समोर असते. त्यानंतर उजव्या साईडने मागे वळून डाव्या पायाची टाच बनवण्याचा प्रयत्न करायचा.
मध्यभागी यायचं, डाव्या बाजूने मागे वळून उजव्या पायाची टाच बनवण्याचा प्रयत्न करायचा, पुन्हा मध्यभागी. आणि मग आसन सोडताना हळूहळू पोट, छातीचा भाग, कपाळ जमिनीवर येईल. दोन्ही पाय मागून सरळ करायचे, थोडा वेळ विश्रांती घ्यायची या प्रकारे. आणि अजून पुढची कृती पण दाखवते. मग पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, हाताची स्थिती तशी, हाताचे पंजे छातीच्या रेषेत, पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि पुन्हा खांद्यातनं सरळ व्हायचं या प्रकारे. आणि त्यानंतर आपल्या पावलांचं माउंटन करायचं. म्हणजे बघा, टाचा ज्या आहेत ह्या सिलिंगच्या दिशेने गेले, दोन्ही पायाच्या टाचा सिलिंगच्या दिशेने आणि पावलं आपली बोटं जी आहेत ती जमिनीवर आहेत. आणि त्यानंतर आपले पाय जे आहेत हे थोडेसे वर उचलायचे, सीटचा भाग थोडासा वर उचलायचा या प्रकारे. आणि आपण हे केलंय पर्वतासन. आणि मग दोन्ही पाय मागून एकमेकांच्या जवळ आणायचे. आणि मग आता हे जे आपण आसन केलंय हे पर्वतासन, हे आपल्याला सूर्यनमस्कारामध्ये करायचं आहे, म्हणून की त्याची पूर्वतयारी. आणि मग हळूहळू दोन्ही हात एकमेकांच्या जवळ येतील आणि हात आणि पावलं एकमेकांच्या जवळ आणत आणत आपल्याला मग दंड स्थितीमध्ये यायचं, अगदी सावकाश या प्रकारे. ठीक आहे, सोप्या कृती आहेत, आपण करू शकतो, अगदी सावकाश प्रयत्न करायचा आहे. सुरुवात करूया. एका कुशीला वळून शयनस्थितीमध्ये या, अगदी सावकाश. कुठेही आपल्याला घाई गडबड न करता अगदी सावकाश कृती करायची आहे. ज्यांना हर्नियाचा त्रास आहे त्यांनी पोटावर पडून आसनं करताना काळजी घ्यायची आहे, किंवा ती आसनं टाळली तरीही चालतील. त्याचबरोबर ज्यांचं नुकतीच शस्त्रक्रिया झाली असेल पोटाच्या संबंधी, त्यांनी सुद्धा ही आसनं करणं टाळायचं आहे. पाठीवर पडून विश्रांती घ्यायला हरकत नाहीये. सुरुवात करूया. उत्तान वक्रासन करायला. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर आपलं एका सरळ रेषेमध्ये आहे. आता दोन्ही पाय फोल्ड करा, टाचा पूर्णपणे जमिनीवरती, दोन्ही पायाच्या टाचा पावलं जमिनीवर आहेत. आणि आता टाचा आपल्या सीटला लावून घ्या. हाताच्या आधाराने गुडघ्याला गुडघा जोडलेला आहे, पावलाला पाऊल जोडलेलं आहे, दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची, त्याचं ब्रॅकेट करायचं आणि ते आपल्या डोक्याच्या खाली. दोन्ही हातांची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असू देत, नकळत ती उचलली जातात, खांदे थोडेसे वर उचलले जातात. तर अगदी रिलॅक्स, पूर्ण पाठकणा रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता सावकाश एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत आपली पावलं, गुडघे जे आहेत हे उजव्या बाजूला जातील आणि मान डाव्या बाजूला. गुडघे, दोन्ही पाय आपले उजव्या बाजूला गेले आणि मान डाव्या दिशेला आहे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. नकळत दोन्ही हाताची कोपरं वर उचलली जातील, तर ती जमिनीवर ठेवायची आहे. नजर आपली डाव्या दिशेला आहे. आणि आता डोळे बंद करा. देहधारणा. आपण जो आकृतीबंध आपल्या शरीराचा झालेला आहे त्याची डोळे बंद करून पूर्णपणे तसा मागोवा घ्यायचा आहे. कमरेच्या इथे ट्विस्ट येतोय, पोटाच्या इथे पीळ येतोय, आपल्या छातीच्या इथे होणारा पुन्हा एकदा स्ट्रेच, मानेच्या इथे झालेला बदल. पूर्णपणे शरीर आपलं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. उजवा पाय जमिनीवर आहे, त्याच्यावर आपला डावा पाय आहे. प्राणधारणा, जाणीव श्वासाची. आपापल्या क्षमतेने हे थांबायचं आहे आणि उलटचाल करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत हळूहळू मध्यभागी घ्या. दोन्ही पाय मध्यभागी, मान मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेला असतील त्या पुन्हा एकदा जवळ आणायच्या सीटच्या.
पुन्हा दोन्ही हातांची ब्रॅकेट करा आणि इकडे डोक्याच्या मागे. ही स्कृती विरुद्ध बाजूने करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या बाजूने भिंत बघण्याचा प्रयत्न करा. जे काही उजव्या कोपऱ्याच्या पलीकडे तुम्हाला दिसेल. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. कपाळावर कोणतीही अटी नाहीये. डावा पाय पूर्णपणे जमिनीच्या दिशेने आहे. त्याच्यावर आपला उजवा पाय आहे. पावलावर पाऊल आहे. गुडघ्यावर गुडघा आहे. देहधारणा. आपल्या शरीरामध्ये जिथे कुठे ट्विस्ट आलेला आहे, पीळ आलेला आहे, ताण आलेला आहे, दाब आहे, त्याकडे बंद डोळ्यांनी पाहायचं आहे. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. नकळत आपल्या पूर्णपणे पायाचे स्नायू ताणले जातात. खांदे थोडेसे ताणले जातात. तर तिकडे जाणीवपूर्वक शिथिलता आणि प्राणधारणा. जाणीव आपल्या श्वासाची. खूप छान वाटतं ह्या उत्तान वक्रासन मध्ये. वरवळ नाहीशी होते. उत्साह वाढतो. उलटचाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू पाय मध्यभागी येतील. मान मध्यभागी येईल. हाताची ब्रॅकेट सोडून द्यायची आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. दोन्ही पाय मध्यांतर. विश्रांती. डोळे बंद. आपण जे आसन केलं त्या संपूर्ण आसनाचा जो काही आपल्या शरीरावरती परिणाम झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. अगदी सावकाश यथाशक्ती प्रयत्न करायचा. प्रयत्न करणं सोडायचं नाही. नक्कीच आपल्याला एक ना एक दिवस ह्या संपूर्ण कृती ज्या आहेत त्या छान येणार आहेत. आणि आता सावकाश एका गोष्टीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची आहे. आता ज्यांना हर्नियाचा त्रास आहे त्यांनी ही सगळी आसनं करणं टाळायचं आहे. की जिथे आपल्या पोटावरती दाब येतो त्यांनी ही आसनं करणं टाळा. ज्यांना हर्नियाचा त्रास आहे त्याचबरोबर पोटाची कुठली शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी फक्त पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि थोडंसं सायकलिंग वगैरे करायला हरकत नाहीये. एका गालावर पडून विश्रांती. आणि आता आपण करूया तिर्यक भुजंगासन. अगदी सावकाश. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. कपाळ जमिनीवर. दोन्ही हातांचे आणि पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने. कपाळ आपलं जमिनीवर आहे. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताचे पंजे छातीच्या रेषेत असतील. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने आहे. दोन्ही पायांमध्ये मागून अंतर घ्या. आपलं शोल्डर एवढं अंतर. थोडंसं अंतर म्हणजे अर्धा फुटापर्यंत अंतर घ्या. आणि मग आता सावकाश आपलं कपाळ, छातीचा भाग आणि दोन्ही हातातून आपल्याला सरळ व्हायचं. खांदे पण एकदम सरळ. बरोबर. छान. नजर समोर असेल. पाठ कणाला बघा कसा प्रेशर आलेला आहे. पोटावरती ताण आहे. आणि आता सावकाश उजव्या दिशेला मागे वळा. डाव्या पायाची टाच बघा दिसते का. मध्यभागी या. डाव्या दिशेला मागे वळा. उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. मध्यभागी. अजून एकदा कृती करूया. उजव्या बाजूला मागे वळायचं आहे. डाव्या पायाची टाच बघायची. मध्यभागी. डाव्या दिशेने मागे वळायचंय. उजव्या पायाची टाच बघायची. मध्यभागी. छान. आणि आता एक श्वास धरून ठेवूया. श्वास सोडत सोडत हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग आणि मग कपाळ जमिनीवर. थोडा वेळ हात खाली. थोडा वेळ विश्रांती एका गालावर पडून. आपल्या पाठकणाला जो स्ट्रेच येतो तो थोडासा रिलीज करूया. आपल्याला कुठलाही अट्टहास नाही करायचंय. अगदी सावकाश जाणीवपूर्वक हालचाल आपण करतोय. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं. आणि आता कपाळ जमिनीवर. दोन्ही हात शरीराच्या जवळ. पुन्हा एकदा दोन्ही हात फोल्ड करून घेऊया. हाताचे तळवे छातीच्या रेषेत आहेत. हाताची कोपरं जमीन सिलिंगच्या दिशेने आहे.
आणि मग आता सावकाश आपल्याला आपलं कपाळ, छातीचा भाग, पोट वर उचलायचा आहे. हात आपले खांद्यातनं सरळ, बरोबर. नजर समोर असेल आणि आता मागून आपल्या पावलांचं माउंटन करायचं. चवड्याचा भाग जमिनीवर आणि टाचा आपल्या सिलिंगच्या दिशेने, दोन्ही पायाच्या मागून टाचा सिलिंगच्या दिशेने आहे. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचला, सीटचा भाग वर उचला आणि मग आपले गुडघे सुद्धा वर, पायात सरळ होण्याचा प्रयत्न, अगदी सावकाश. दोन्ही पाय आता एकमेकांच्या जवळ आणा. सुरुवातीला आपल्या टाचा जमिनीवरती नाही टेकणार, काही हरकत नाही. चवड्यांचा भाग जमिनीवर असेल, टाचा थोड्याशा सिलिंगच्या दिशेने असतील. आणि मग आता हळूहळू दोन्ही हात आणि पाय एकमेकांच्या जवळ आणा, हळूहळू, अगदी सावकाश. आणि मग दंड स्थितीमध्ये ती सावकाश उभं राहायचं, हळूहळू पूर्णपणे दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये नंतर एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं, मान मागे सैल सोडून द्यायची, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ असतील. उजव्या बाजूने आपल्या हाताचा पंजा बघण्याचा प्रयत्न करा. लक्ष श्वासाकडे. इथे आपण थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा नजर समोर असेल, दोन्ही हात खांद्यातनं सरळ आहे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डाव्या दिशेला वळायचा आहे. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल. जाणीव श्वासाची. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा आहे. आणि आता इथे आपण थोडा वेळ थांबणार आहोत. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मध्यभागी. दोन्ही हात खाली. विश्रांती थोडा वेळ. पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि आज आपण करणार आहोत उठा कशा करायचे बघा. आपल्याला आपण शाळेमध्ये लहान मुलांना शिक्षा टीचर कधी कधी आपल्याला लहानपणी दिली असेल. आता टीचर कुणालाही शिक्षा देत नाही, कारण की पॅरेंट्स त्यांचे ओरडतात म्हणून. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. उजव्या हाताने डावा कान पकडायचा, डाव्या कानाची पाळी पकडायची उजव्या हाताने. डाव्या हाताने उजव्या कानाची पाळी पकडायची. बरोबर. आपल्याला कान पकडायचे, आपली कान. नजर समोर असेल. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत खाली बसायचंय. सीटचा भाग थोडासा मागे ढकलायचा आहे, पूर्णपणे खाली बस. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. सीटचा भाग मागे ढकलत ढकलत बसायचंय. श्वास घेत वर. थोडंसं क्रॉस होते. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घे वर. दोन्ही हात खाली. विश्रांती. बघा, जेव्हा आपण कान पकडतो किंवा आपली ही पाचही जी ज्ञानेंद्रिय आहेत, सेन्सेशन ऑर्गन्स, हे आपले पूर्णपणे आपल्या मेंदूशी त्यांचा संबंध येतो. त्यामुळे लहानपणी आपल्याला कान पिळायचे किंवा अशा ज्या शिक्षा व्हायच्या ज्याच्याने आपला मेंदू ऍक्टिव्हेट व्हायचा. विश्रांती. करूया नी रोटेशन. दोन्ही पाय जुळलेले, थोडीशी पुढे आले कृती लक्षात येण्यासाठी. आणि आता थोडंसं बेंड व्हायचंय.
दोन्ही हाताचे जे तळवे आहेत हे आपल्या गुडघ्याच्या वाटीवर. आपण आज सकाळी गुडघ्याचे सूक्ष्म व्यायाम केले मगाशी, त्यातलाच हा एक प्रकार. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. सरळ व्हायचं कमरेत आणि मग सावकाश बैठक. सावकाश बसायचंय. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. थोडस पुढे झुकायचंय. थोडासा सीटचा भाग मागे ढकलायचा आणि पाठकणा सरळ करायचा. डोळे बंद. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्याकडे. बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहूया. पाठकणा माझा सरळ आहे. मान मध्यभागी आहे. दोन्ही हात माझे गुडघ्यांवर आहे. खांदे कोपरं शिथिल झालेली आहे. हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. छातीचा एक्सपान्शन. खांदे कानाच्या दिशेला जातील. संथ गतीने आपण श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. हळूहळू पोट, छाती, खांदे पूर्ववत. अजून एक करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. Completely breathe out. आपण सगळेजण प्राणायामाचा पूर्वाभ्यास करतोय. तर आज आपण चंद्र अभ्यास आणि सूर्य अभ्यास हे बघणार आहोत. आपली जी उजवी नाकपुडी आहे तिला सूर्य नाडी म्हणतात आणि डावी जी नाकपुडी आहे तिला चंद्र नाडी म्हणतात. आपल्या उजव्या नाकपुडीचा जो कनेक्शन आहे ते डाव्या मेंदूशी असतं आणि डाव्या नाकपुडीचं जे कनेक्शन आहे ते उजव्या मेंदूशी असतं. हे थोडंसं क्रॉस कनेक्शन आहे. तर त्याच्याबद्दलची जी काही माहिती आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे ती आपण हळूहळू जसं आपल्या प्राणायामाला आपण सुरुवात करणार आहोत त्याच्याने आपण घेणारच आहोत. पण आता सध्या आपल्याला ही एवढी माहिती पुरेशी आहे की आपला बघा कधी कधी जर आपली उजवी नाकपुडी बंद असेल तर तुम्ही डावा कान बंद करा. तुमची उजवी नाकपुडी हळूहळू ती ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते. समजा डावी नाकपुडी बंद असेल तर थोडस उजवा कान बंद करायचा. मग आपली डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते. कारण की हे सगळं क्रॉस कनेक्शन आहे. बरं आता ह्या सगळ्या नाड्या आपल्याला कशा आपण समतोल करणार किंवा आपल्याला कशा त्या आपल्या कंट्रोलमध्ये ठेवता येतील किंवा आपण ते बॅलन्स कसं करणार, तर हे सगळं आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने शिकणार. तर आज आपण फक्त सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास कसा केला जातो हे बघणार आहोत. प्राणायाम जेव्हा आपण करतो तेव्हा श्वास घेण्याच्या कृतीला आपण श्वास घेतो म्हणजे इनहेल जेव्हा आपण श्वास ब्रीदिंग तर त्याला पूरक म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण श्वास सोडतो त्या सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. इनहेल पूरक, एक्झेल रेचक. ठीक आहे. आता हे मी उद्या तुम्हाला याच्याबद्दल किंवा आपली अंगुली मुद्रा कशी असते हे सगळं मी तुम्हाला उद्याच्या वर्गात सांगणार आहे. आज आपण फक्त एक बेसिक सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास करून घेणार. सोपी कृती आहे. सुरुवातीला आपण चंद्र नाडीपासून सुरुवात करूया जी अगदी शीतलता प्रधान आहे. बघा सूर्य हा ऊर्जेचा प्रतीक आहे आणि चंद्र हा शीतलतेचा प्रतीक आहे. तर आता डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करा. ते हात आपल्या गुडघ्यावर ठेवा आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. जेंटली प्रेस. हा
बरोबर. मान आपली मध्यभागी आहे. डोळे अर्धवट मिटलेले आहेत. आणि आता डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. डावीनेच घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडून द्या. डोळे अलगद मिटलेले आहेतच. पुन्हा एकदा डावीने एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थोडा वेळ थांबा. घेतलेला श्वास संथ गतीने डाव्या नाकपुडीने सोडून द्यायला सुरुवात करूया. अजून एक डावीने एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थोडा वेळ श्वास थांबवायचा आहे, होल्ड करायचा आहे आणि घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. कम्प्लिटली ब्रीथ आउट. उजवा हात आता ज्ञान मुद्रेमध्ये गुडघ्यावर येईल. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करा. उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. उजवीने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थोडा वेळ थांबा. घेतलेला श्वास संथ गतीने उजव्या नाकपुडीने सोडून द्यायला सुरुवात करा. दुसरा वर्तन. उजव्या नाकपुडीने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. पुन्हा एकदा उजव्या नाकपुडीने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थोडा वेळ थांबूया. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करूया. आणि आता लास्ट राऊंड. उजव्या नाकपुडीने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उजव्या नाकपुडीने घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करूया. डावा हात ज्ञानमुद्रेमध्ये गुडघ्यावर येईल. डोळे अलगद मिटलेले आहेत. बघा आता तुमचं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जा. आपण सूर्य अभ्यास, चंद्र अभ्यास केला, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की आता आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे. आपली डावी नाकपुडी चालू आहे की उजवी नाकपुडी, हे आपण आपलं स्वतःच मनाने तपासून पहा. कदाचित काही जणांच्या दोन्हीही नाकपुड्या चालू असतील. आपण जी ज्ञानमुद्रा केली आहे त्याकडे आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करून घ्या. थोडासा किंचितसा तिथे एक दाब आणा त्या दोन्ही बोटांमध्ये, अंगठा आणि आपलं पहिलं बोट. आपलं मन त्या क्रियेकडे थोडस घेऊन जायचं आहे, त्या स्थितीकडे घेऊन जायचं आहे. तिकडे तुम्हाला काही ठोके जाणवत असतील त्याकडे लक्ष द्या. आपण जी ध्यान मुद्रा केली आहे त्या दोन्ही बोटांचे अग्रभाग एकमेकांना जोडलेले आहेत. तिथे किंचितसा आपण दाब देतोय आणि त्यातून तुम्हाला काही व्हायब्रेशन जाणवतील. तिकडे आपलं मन केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न करा. या दोन्ही नाड्यांच्या मधून जो रक्तप्रवाह होतोय त्याचे हे व्हायब्रेशन्स आहेत, स्पंदन आहेत, ज्याचा थेट संबंध आपल्या हृदयाशी होतोय, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. आपलं मन एकाग्र होण्यासाठी, मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी आपण ह्या प्राणस्पंदनांचा अनुभव घेतो. आपल्याला खूप छान वाटतंय. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आणि करूया एक आवर्तन संपूर्ण योगिक श्वसन या प्राणस्पंदनांच्याच साथ बरोबरच. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर, छातीचा एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला जात आहे. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित
पण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. अगदी सावकाश आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, टाचा आतल्या बाजूला आहेत, बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने, हाताची बोटं अर्धवट मिटलेली, हात शरीरापासून लांब आहे, मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे आपले अलगद मिटलेले आहेत. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण अलगदपणे जमिनीवरती सोडून दिलेलं आहे, झोपून दिलेलं आहे. आपण उताणे पडलेलो आहोत. खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं. महिलांची आता दिवाळीची लगबग सुरू असेल. दिवाळीचा फराळ करायचा असतो. दिवसभर आपल्याला उभं राहून काम करायचं असतं. जी मंडळी कामाला जातात त्यांच्यासाठी सुद्धा दिवसभर आपल्याला उभं राहायचं असतं, प्रत्येक ठिकाणी फिरायचं असतं, काम करायचं असतं. तर ह्या सगळ्या कृतींमध्ये आपल्याला आपलं शरीर आणि मनाचं संतुलन हे चांगलं राहिलं पाहिजे, उत्तम राहिलं पाहिजे आणि यासाठी आपण जी आज साधना केली, त्या संपूर्ण साधनेचा मागोवा घ्यायचा. आपण बैठक स्थितीमध्ये जानुशिरासन हे आसन पाहिलं. शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन, पोटावर पडून आपण तिर्यक भुजंगासन पाहिलं. पर्वतासन केलं आणि मग आपण हळूहळू दंड स्थितीमध्ये गेलो. तिथे आपण थोडेसे सूक्ष्म व्यायाम केले. त्या सगळ्याचा मागोवा घ्यायचा आहे. आणि ही सगळी साधना करत असताना एखादा शरीराचा अवयव नकळत ताणला गेला असेल, तर त्याला आपण आता जाणीवपूर्वक शिथिल करणार आहोत शवासनाच्या माध्यमातून. जाणीव महत्वाची शवासन करत असताना. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती आणि सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. टप्प्याटप्प्याने प्रत्येक अवयव आपण शिथिल करत जाऊया. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या दोन्ही हातांकडे लक्ष आता माझं आहे. माझ्या दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल करत आहे, शिथिल झालेले आहे. जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे आणि हातांकडे. त्या दोन्ही हातापायांचे स्नायू मी शिथिल केलेले आहे. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे, पाठकड्याकडे. ते तीनही भाग जमिनीवर अलगदपणे पाहुरलेले आहेत. त्या तीनही भागातले स्नायू, सांधे, पाठकड्यांमधले मणके शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या उदर भागाकडे, उर भागाकडे, पोटातील आजूबाजूचे स्नायू, छातीचा भाग, छातीच्या वरगड्या, पिंजरा शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या कंठाकडे आणि चेहऱ्याकडे, गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. चेहरा माझा शांत आहे आणि एक हलकस स्मित हास्य माझ्या चेहऱ्यावर आहे. माझे ओठ, हनुवटी, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझा जबडा, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे आणि याची मला बरोबर जाणीव होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल झालेले आहे. माझं लक्ष माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या माझ्या पोटाच्या हालचालीकडे माझी जाणीव आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. खूप छान आणि हलकं हलकं वाटतंय.
एक वेगळाच आनंद माझ्या मनामध्ये आहे. श्वास घेताना त्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती ती माझ्यामध्ये भरून घेत आहे. श्वास सोडताना माझी सगळी ताणतणाव, नकारात्मकता, काळजी, चिंता, माझ्या सगळ्या व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. खूप छान आणि खूप प्रसन्न असं माझी मनाची स्थिती आहे. मनातील विचारांची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. खूप छान आणि खूप प्रसन्न असं शरीर आणि मनाची स्थिती. या स्थितीमध्ये आपण एक स्वतःला संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषधी विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नियमित करणार आहे. नित्यनेमाने यथाशक्ती माझी ही साधना मी अशी चालू ठेवणार आहे. रोजचा 1 तास मी माझ्या स्वतःसाठी देणार आहे. समत्वम योग उच्यते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे माझ्या मनाची स्थिती मला कोणत्याही प्रसंगी न डगमगता समतोलात्मक ठेवायची आहे, बॅलन्स ठेवायची आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नियमित करणार आहे. योग म्हणजे फक्त शारीरिक कसरत नाहीये, तर योग म्हणजे योग कर्मसु कौशल्य. आपण जी कामं करतो त्याच्यामध्ये प्रामाणिक असणं फार महत्वाचं आहे. कौशल्याने, प्रामाणिकपणे आपण आपली जी कामं करतो तो सुद्धा एक प्रकारचा योग आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली मनस्थिती आणि या स्थितीतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण करायचं आहे. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा हा संकल्प बोलायचा आणि आपली आद्य देवता, आपले आई वडील आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण शवासनात्मक बाहेर येणार आहोत. यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. सावकाश मान उजवीकडे डावीकडे फिरवून घ्यायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच, एक आळस द्यायचा आहे. सावकाश डाव्या कुशीला वळायचा आहे. त्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून ठेवूया आणि एकत्रित सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतलं पुढे झोपूया. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तबद्ध, नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद खूप खूप. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हॅव अ गुड डे टू ऑल. हरिओम. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.